हाय फ्रेंड्स, मी अर्चना। आज दसरा स्पेशल एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे। दसऱ्याच्या दिवशी कशाची आणि कशी पूजा केली जाते ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। दसऱ्याच्या दिवशी स्पेशली आपटेची पानं आणि फुलं घरी आणली जातात। तर ही आपटेची पानं पूजनासाठी वापरतात, त्यालाच आपण सोनं पण म्हणतो। तर हे सोनं देऊन आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे आमच्याकडे बोलले जाते। याच दिवशी पुरणपोळ्यांचा किंवा मटणाचा नैवेद्य शस्त्रांना दाखवला जातो। काही ठिकाणी मटणाचा नैवेद्य करतात तर काही ठिकाणी पुरणपोळ्यांचा नैवेद्य करतात। मी आज मटण नाही बनवलं, पुरणपोळ्या सकाळीच करायला घेतलेल्या होत्या। माझ्या मुलांना पुरणपोळ्या खूप आवडतात, त्याच्यासाठी मी आज सकाळीच पुरणपोळ्यांची तयारी करायला घेतली। तर हे माझं पुरण आता तयार झालेलं आहे। यापासून मी पुरणपोळ्या बनवणार आहे नैवेद्यासाठी। त्याच्यानंतर मी रात्री झेंडूची फुलं आणि आपटेची पानं घेऊन आली होती। तर ह्या झेंडूच्या फुलांपासून आणि आपट्यांच्या पानांपासून मला हार तयार करायचे होते। तर हे पहा, मी असे हार तयार केले। सुंदर असे हार माझे तयार झालेले आहेत पूजेसाठी। त्याच्यानंतर मी पूजेची तयारी करायला घेतली। त्यासाठी पूजेचं ताट बनवलं। आपटेची पानं, झेंडूची फुलं, पुरणपोळी, हळदी कुंकू असं पूजेचं ताट तयार केलं आणि शस्त्रांची पूजा केली। शस्त्रांची पूजा ही दसऱ्याच्या दिवशी केली जाते, कारण याच दिवशी रावणाचा वध झाला होता, म्हणून शस्त्रांची आणि अवजारांची पूजा केली जाते। तर त्यासाठी मी आपटेची पानं आणि झेंडूची फुलं वाहून शस्त्रांची पूजा केली आणि त्याच्यानंतर मी गाडीची पूजा करायला गेली। तर ही माझी कार आहे। सर्वात आधी मी तिला स्टार्ट केली। त्यानंतर गाडीच्या चारी बाजूनी चाकांवरती पाणी टाकून त्याला हळदी कुंकू लावून गुलाल लावून गाडीची पूजा करायला घेतली। सर्वात आधी मी बॉनेटवरती स्वास्तिक काढलं। त्याच्यानंतर त्यावरती हळदी कुंकू लावून आपटेची पानं आणि फुलं ठेवून गाडीची बाहेरून पूजा करून घेतली। त्याच्यानंतर गाडीची मी आतून पण पूजा करून घेतली। तर ही अशा पद्धतीत मी गाडीची आतून पूजा केली। दसऱ्याच्या दिवशी आणि दिवाळीला आम्ही गाड्यांचं पूजन करतो। तर अशा पद्धतीत माझं पूजन झालं। मी जो हार बनवलेला होता तो हार पण मी गाडीला लावलेला आहे। तर गाडीचं पूजन झाल्यानंतर मी बाईक आणि स्कूटीची पूजा करायला गेली। तर ही पहा, ही माझी मिस्टरांची बाईक आहे, त्याचं मी पूजन करून घेतलं। त्याच्यानंतर मी स्कूटीचं पूजन केलं। तर ही माझी स्कूटी आहे। तर या स्कूटीचं पूजन झालं। माझ्या सर्व पूजा झाल्यानंतर मी माझं आवरून घेतलं। त्याच्यानंतर मी माझी बाकीची राहिलेली सर्व कामे कंप्लीट करून घेतली आणि हा ब्लाऊज कटिंग करायला घेतला। तर हा ब्लाऊज पीस आहे। हा माझ्या खूप जवळच्या एका फ्रेंडचा आहे। ही साडी आहे, आबोली कलरची साडी आहे। मटेरियल पण खूप छान आहे, सॉफ्ट मटेरियल आहे। तर या साडीला पण मला फॉल पिको करायचा होता। तर हा ब्लाऊज तिला दसऱ्याच्याच दिवशी घालायचा होता, त्याच्यासाठी मला तो अर्जंट कंप्लीट करायचा होता। तर माझे पूजा वगैरे झाल्यानंतर मी ब्लाऊजचं कटिंग करायला घेतलं। ब्लाऊजचं कटिंग करून लगेचच त्याला मी स्टिचिंग पण करायला घेतलं। तर ह्या अशा पद्धतीत मी बोटनेकचा गळा बनवलेला आहे। बोटनेक टाईपचा पॅटर्न आहे त्याचा। ब्लाऊजचं स्टिचिंग करत असताना मला 2 ते 2.5 तास कंटिन्यू बसावं लागलं। तिला तो अर्जंट पाहिजे होता, त्याच्यामुळे मला तो आजच कंप्लीट करायचा होता। तर अशा पद्धतीत आता माझं ब्लाऊज कंप्लीट होत आलेला आहे। 2 ते 2.5 तास कंटिन्यू बसून मी हा ब्लाऊज कंप्लीट केला। आजच तिला तो घालायचा होता। देवीच्या मिरवणुकीमध्ये तिला ही साडी घालायची होती, तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज मी कंप्लीट केला। तर हे पहा, अशा पद्धतीत ब्लाऊज रेडी झालेला आहे। बोटनेक टाईपचा गळा पॅटर्न बनवलेला आहे। ब्लाऊजचं मटेरियल पण खूप छान आहे आणि ब्लाऊज पण खूप मस्त झालेला आहे। तर असा हा ब्लाऊज मी 5 वाजेपर्यंत कंप्लीट केला आणि तिला दिला। तिला तो संध्याकाळी घालायचा होता, त्याच्यामुळे माझं 5 वाजेपर्यंत ते कंप्लीट झालेलं आहे। तर असे हे ब्लाऊज मी यूट्यूबमध्येच बघून स्टिचिंग करते। मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की यूट्यूब हा खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे लर्निंग आणि अर्निंगचा। मी अर्निंग तर केलं नाही, परंतु लर्निंग खूप छान करते। याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे पॅटर्न मी बनवते। तर अशाच पद्धतीत आजचा व्हिडिओ तुम्हाला दसरा स्पेशल कसा वाटला, तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप छान छान व्हिडिओ बनवायची कल्पना येते। चला तर मग
परत भेटू. बाय.